अमरावती विमानतळाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालं। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पायलट शब्दावरून हशा पिकवला। पायलट बदलला पण इंजिन तेच आहे असं शिंदे म्हणाले। त्यावर मुख्यमंत्र्यांचीही खुबीनं त्यांनी उत्तर दिलंय। पायलटची सीट बदलली, विकासाचं विमान मात्र तेच आहे। पायलट इकडे असो का तिकडे असो, इंजिन तेच आहे आणि ते विकासाचं इंजिन, वेगानं धावणारा इंजिन आहे। निमित्त अमरावती विमानतळाच्या उद्घाटनाचं होतं, त्यामुळे साहजिकपणे पायलटवरून एकनाथ शिंदेंनी आपल्या स्टाईलमध्ये सरकारचं वर्णन केलं। आता फडणवीस पायलट असले तरी इंजिन तेच असल्याचं शिंदे म्हणाले। विकास आणि कल्याणकारी योजनांचं टेक ऑफ झालं आणि तेव्हा विमानाचा पायलट मी होतो, देवेंद्रजी आणि अजितदादा को पायलट होते। आता देवेंद्रजी पायलट आहेत, आम्ही दोघं को पायलट आहोत। पायलटची सीट बदलली तरी सुद्धा विमानाचं विकासाचं विमान मात्र तेच आहे। त्याच गतीने आम्ही पुढे जातोय। इंजिन तेच आहे आणि ते ज्यादा गतीने या ठिकाणी धावताना आपण गेल्या 3-4 महिन्यामध्ये पाहतोय। आमच्या शिंदे साहेबांनी सांगितलं की पायलट इकडे असो का तिकडे असो, इंजिन तेच आहे आणि ते विकासाचं इंजिन, वेगानं धावणारा इंजिन आहे। त्यामुळे महाराष्ट्र आता थांबणार नाहीये, तो पुढेच जाणार आहे आणि त्या पुढे जात असलेल्या महाराष्ट्रामध्ये विदर्भाला अत्यंत वेगाने पुढे न्यायचं आहे, अमरावती विभागाला अत्यंत वेगाने पुढे न्यायचं आहे। अशा प्रकारचा प्रयत्न आपला आहे। केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडूंनी ट्रिपल इंजिनचा उल्लेख केला। त्यानंतर फडणवीसांनीही डबल इंजिनला 2 बूस्टर लागल्याचं म्हणत हशा पिकवला। इंजन तो 2 है, डबल इंजन अभी चलाने वाले जैसे शिंदे जी कह रहे थे 3 है यहाँ पे, तो कोई थकने वाला नहीं है ये। यहाँ तो जैसे देश में आगे बढ़ेगा उससे सबसे तेजी से महाराष्ट्र में और आगे बढ़ेगा। यही योजना, यही संकल्प के साथ हम महाराष्ट्र की सरकार के साथ भी काम करके आगे बढ़ेंगे। केवल डबल इंजन की सरकार नहीं, हमारी डबल इंजन विद डबल बूस्टर सरकार है। 2 इंजन भी और 2 बूस्टर भी साथ में है, इसलिए बहुत तेजी से हमारी सरकार चलती है और हम तीनों मिलकर इस महाराष्ट्र को आगे ले जाने का प्रयास कर रहे हैं। महाराष्ट्र को विकसित महाराष्ट्र में परिवर्तित करने का प्रयास कर रहे हैं। अमरावती आणि विदर्भासाठी या लँडिंगसह येत्या काळात विकासाचे आणखी द्वार उघडणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते अमरावती विमानतळाचं उद्घाटन झालं। स्वतः मुख्यमंत्री मुंबईहून अलायन्स एअरच्या विमानानं अमरावतीत दाखल झाले। जो अमरावती शहर है इसका मेरे ऊपर कर्जा है, क्योंकि मेरी माँ यहाँ से आती है और मैं हमेशा कर्जे में ही रहना चाहता हूँ। इसलिए अमरावती के साथ मेरा एक अलग नाता है आणि म्हणूनच अमरावतीमध्ये काही चांगलं झालं की सर्वाधिक आनंद माझ्या आईला होत असतो आणि म्हणून तिला आनंद देणं हे देखील माझ्या आनंदाकरता एक अत्यंत महत्त्वाचं कारण असतं। मला अमरावती विमानतळाच्या उद्घाटनानंतर फडणवीस स्नेहभोजनासाठी आपल्या मामाच्याही घरी गेले, त्यामुळे मामांना खूप आनंद झाला। खूप आनंद झाला, कारण या टर्ममध्ये सीएम झाल्यानंतर आतापर्यंत 1-2दा तो आला, पण त्याला वेळ नव्हता। आज तरी पूर्ण वेळ काढला, घरी आला, सगळीकडेच काढला। तर सगळ्या आमच्या परिवाराला सगळ्यांनाच खूप आनंद आहे, काही प्रश्नच नाही। तो काळ असा होता की त्यावेळेला सततच उन्हाळा आमच्या इथे म्हणजे राहायचा, महिन्यानुमहिने आम्ही सोबत राहायचो, आनंद घ्यायचो, पारिवारिक सगळं आणि सगळं कुटुंब एकत्र राहायचं ना, तो आनंदच वेगळा होता। हळूहळू आता सगळे इतके वेगवेगळ्या आपल्या कामाव्यापामध्ये गुंतलेले आहे, 1-2 दिवसाचा वेळ काढला तरी खूप होऊन जातं, असं आता परिस्थिती झाली। परंतु तो जो ओलावा आहे, ते जे प्रेम आहे, ते तसंच आहे। विवेक गावंडेसह स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।